जय गुरु. हं. काय कशी झाली परीक्षा सगळ्यांची? छान झाले. सोपा होता ना परीक्षा त्या मानाने? बरेच वर्षांनी तुम्ही दिला असणार परीक्षा, बसला असणार परीक्षेला. हो. जेवढी भीती वाटत होती त्या मनाने सोपं गेलं, पण हो हो, लिहिण्याची सवय नव्हती त्यामुळे लिहायलाच कठीण जात होतं. अगदी बरोबर. बऱ्याच लिहिण्याची सवय नसते, मानसिकच तयारी नसते आधी आपली परीक्षेची, की परीक्षा अशी आपण आता द्यायची आहे, अशी वेगवेगळ्या गोष्टी. पण छान, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की या वयात तुम्ही या परीक्षेला तयार झालात मनाचा धीर करून आणि छानपैकी परीक्षा दिली आणि परीक्षेची स्वतःची भीती घालवली एक, नाही का असं. हं? आणि छान होता पेपर, असं सोपा वाटला, फार अवघड नाही. सगळंच सोपं असतं हो जगामध्ये. आपल्याला काम, अभ्यास केला की सगळं सोपं असतं, नाही का? आपली तयारीवरती असतं सगळं. नाही का? काय इरा, कसा गेला पेपर? चांगला गेला सर, म्हणजे इझी होता. किती मार्क मिळणार तुला? हं. सगळं बरोबर? आता ते तर सांगू नाही शकत, पण मला असं वाटते की एक दोन चुकू शकतात, नाहीतर मग बरोबर येतील. आणि तुझी मैत्रीण आहे का, अंश आहे का? नाही, वेदश्री आहे. वेदश्री, हा हा हा, ती आहे का? माहिती नाही. हॅलो, हा, बोलतो बाद बाद नाही में आहे कॉल ती. में बाद बात करता हूँ मैं. चल. हा. मी अजून कंप्लीट नाही केलं, पण तुम्ही इतकं छान शिकवलं की खूप अभ्यास करण्याची गरज नाही वाटली. अच्छा. हा हा हा. क्लिअरली समजलं की हा, म्हणजे ते लक्षात राहायला खूप इझी होतं. हो हो हो. अच्छा. हं. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या प्रारंभ स्तराला सुरुवात करणार आहोत सगळ्यांनी. आणि पहिला स्तर आता संपला. तुमचं एक बालबोध, म्हणजे लहान 2 वर्षाची मुलं जसं बोलतात तसं आपण बोलायला शिकलो. संस्कृत थोडंफार समजायला लागलं आपल्याला. छान आहे. पण जसं आपण मुलाला आता सांगतो की आता ठीक आहे, तुला बोलता यायला लागले शब्द, पण ते एका नियमबद्ध. मला आंबा हवा, मी आंबा हवा असं नाही म्हणायचं, मला आंबा हवा असं म्हणायचं, नाही का? हे माझे पुस्तक आहे, हे मी पुस्तक आहे नाही म्हणायचं, हे माझं पुस्तक आहे असं म्हणायचं. असं त्याला आपण शिकवायला लागतो हळू, नाही का? थोडंसं सुचवून सुचवून, आणि ते शिकतंय मूल तसं. आणि ती खरी त्याच्या भाषेचा अभ्यास आता सुरू होतो, नाही का? तर तसंच आता आपलं बालबोध, म्हणजे आपण लहान लहान मुलासारखं अक्षरशः 1 ते 2 वर्षापर्यंत जो वय, त्या वयात जसं आपण बोलतो 1-1.5 वर्षाचं असताना, तसं आपण संस्कृत बोलायला लागलो, समजायला लागलं आपल्याला थोडंसं. आता ऍक्च्युअल अभ्यास आपल्याला सुरू होणार आहे हा. आणि म्हणूनच या स्तराचं नाव प्रारंभ, म्हणजे खरी सुरुवात संस्कृत शिक्षणाची आपली या स्तरापासून होणार आहे, म्हणून याचं नाव प्रारंभ आहे. बालबोध झालं, आता लहान मुलासारखं बोबडे बोल झाले आपले. हं. तर आता आपण बघूया. तर आज आत्ताच आपलं रामाचं नवरात्र झालं, रामनवमी झाली परवा, राईट? आणि आपली आता याच्यामध्ये अजून हनुमान जयंती व्हायची आहे उद्याला. आणि आपल्या अभ्यासाची पण सुरुवात या पंधरवड्यात आहे. हा एक योगायोग जुळून आलेला आहे. आणि आपण असं करूया की त्या रामचंद्रांचं मंगलाचरणाने त्यांची प्रार्थना करूया. हं? मी म्हणतो आधी, आणि मग अजून दोघा तिघांनी म्हणा. हं? रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमूः, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे,
भो राम मामुद्धर. हं. तर हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे? माहिती आहे ना सगळ्यांना? हो हो हा, हो सर. हा श्लोक हा माहिती. सगळ्या माहिती आहे ना तसा. हा, तर तर हा याच्यामध्ये आपण काय करतो की रामाची आपण स्तुती करतो, बरोबर? रामाची आपण या श्लोकामध्ये रामाची स्तुती केलेली आहे. आता त्याचा अर्थ पण बघूया. हं. नंतर स्क्रीन दिसतोय ना तुम्हाला की नाही? नाही, नाही दिसत आहे. नाही सर, हो, आता कट झालाय. कट झालाय का? ओके ओके, नाही करतो मी शेअर. हा, ठीक आहे, एक मिनिट. हं. नाही. तर काय दिसतंय? हा, आता दिसतोय ना स्क्रीन? आता दिसतंय सर. हा, दिसतंय ना? हा, तर आ- आ- अजून एकदा हे कोणी म्हणून दाखवेल का मला हा श्लोक? मी म्हणू का? का सर? हा, एक नाव घेऊन सांगा आणि म्हणा. दोघं तिघं म्हणू शकतात. हं? म्हणा म्हणा, सुरू करा स्मिता पटकन. इंगळे. हा, हा. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमु, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. बरोबर, छान. अजून कोणाला म्हणायचं आहे? म्हणा कोणी पटकन, जसं मी जमेल म्हणते तसं सर. म्हणा. हा, मी म्हणा सुरेखा भोगजे मी म्हणते. म्हणा. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमु, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. छान. तर अजून म्हणायचंय कोणाला? मग मी थोड्याशा म्हणताना काही ज्या चुका आपल्या होऊ शकतात त्याची माहिती देणार आहे अजून कोणी म्हटल्यावरती. हं? कोणाला म्हणायचंय? मी नाही म्हणू का म्हणायचं? सर? हा, बोला. कोण? मी स्नेहल. हा, बोला. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. छान. तर सगळ्यांनी जवळपास चांगलंच म्हटलं. फक्त थोड्या थोड्या मी चुका तुम्हाला समजावून सांगतो. हं. एक म्हणजे अ, इथं चमूह असं म्हणायचे लोक काही काही जण. तर ते चमूह असं, रामेणाभिहता निशाचर चमूह. चमूह खणा दीर्घ आहे. हा, चमू ऱ्हस्व नाहीये, चमूह. हा, त्यामुळे हा दीर्घ पद्धतीने म्हटला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, तस्मै नमः. नमः असं म्हणायचं. नमः असं. नमः हा पण म्हणू शकता, नमः नमः पण म्हणू शकता, किंवा नमः पण म्हणू शकता. हं? ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हे याचा आता आपण अर्थ बघूया काय आहे ते. हा, दुसरी गोष्ट की जिथं ऍक्च्युअली रामो राजमणी, मणी नंतर विसर्ग आहे. जसं मी लाल अक्षरात लिहिलंय ना, राम राजमणी असा खरा शब्द आहे. पण तो विसर्गाच्या नंतर र आल्यामुळे तो रामो झाला. नंतर राजमणी नंतर स आल्यामुळे तो डबल स झाला. मणी सदा हे मी लिहिलेलं आहे. ऍक्च्युअल मूळ पुस्तकात हे मणी ही सदा असंच आहे. पण विसर्गानंतर जर स आला तर त्याचा उच्चार डबल स करायचा, तसं लक्षात यावं म्हणून मी लिहिलेलं आहे. मणी सदा विजयते असं. हं. तसंच मी खाली चित्तलय सदा तसं पण केलेलं आहे.
दुसरी गोष्ट, तो रामान्नास्ती म्हणताना आपण रामान्नास्ती म्हणतो, पण मूळ शब्द आहे रामात. हम्म. तो का ते मी तुम्हाला म्हणतो, संधीमुळे तो नंतर न आल्यामुळे तो तोचा न झालाय असं. तिसरी गोष्ट, दासोस्म्यहम हा संधी शब्द आहे. याचे 3 शब्द आहेत त्याच्यामध्ये, दासः, अस्मि आणि अहम. हं? आणि रामेण अभियता असं पण दुसऱ्या ओळीमध्ये शब्द आहे. तर हे सगळे संस्कृतमध्ये, म्हणजे जशी संस्कृत ही आपण सुरुवातीलाच आपल्या वर्गाच्या सुरुवातीलाच बघितलं होतं की ध्वनीवर आधारित भाषा आहे. आणि ध्वनी जेव्हा एका पाठोपाठ आपण जेव्हा अक्षरं म्हणतो तेव्हा त्या स्वर एकमेकांमध्ये मिसळतात. त्या मिसळण्याच्या प्रक्रियेला संधी म्हणतात. हं. तर त्या संधीमुळे हे डबल स, रामू वगैरे हे त्याच्यामुळे येतं. हं. तुम्हाला हळूहळू समजेल हे कसं ते. ठीक आहे. आता याचा आपण अर्थ बघूया. हे आपण मंगलाचरण तर म्हटलं, पण याचा काय अर्थ आहे बघूया आपण. रामो राजमणी सदा विजयते ही एक पंक्ती आहे याच्यातली. त्याचा मूळ म्हणजे शब्द सुटे करून म्हटलं तर असा ते वाक्य होईल, रामः राजमणीः सदा विजयते. म्हणजे काय, रामः राजमणीः, राजमणीः म्हणजे काय, राजांमधला जणू श्रेष्ठ, मणी म्हणजे मुकुट, मणिमुकुट म्हणतो ना आपण सगळ्यात श्रेष्ठ, तसा राजमणी म्हणजे राजांमधला जो श्रेष्ठ असा राम सदा विजयते, सदा विजयी होतो. सरळ वाक्य, रामः राजमणीः सदा विजयते. म्हणजे राजांमधला श्रेष्ठ असलेला राम सदा विजयी असतो किंवा होतो, विजयते. हं? ते रामः, मूळ शब्द काय, रामः. पुढचं वाक्य आहे, रामम रमेशम भजे. आता पहिल्या वाक्यात रामः होतं, मग इथे रामम का आलं समजूया आपण. भजे म्हणजे मी भजतो, भजतो म्हणजे उपासना करतो, त्याला शरण जातो वगैरे, त्याला म्हणतो आपण भजतो, बरोबर. तर रामम रमेशम भजे म्हणजे मी रामाला भजतो. कोणाला भजतो, रामाला भजतो. रमेशमचा अर्थ काय होतो? सांगतो, रमा ईशम. आता रमा ईश म्हणजे रमेश, रमा म्हणजे कोण, लक्ष्मी, लक्ष्मीचा ईश म्हणजे कोण, विष्णू. तर राम हा विष्णूचाच अवतार आहे, बरोबर. त्यामुळे लक्ष्मीपती रामाला म्हणजे रमेशच्या पतीला, ईश स्वामीला, रामाला मी भजतो असं. राम की जो सीतेचा किंवा लक्ष्मीचा पती आहे त्याला मी भजतो. रमेश या शब्दाचा अर्थ आहे रमेचा ईश. रमा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा ईश म्हणजे विष्णू असं. तर आता जेव्हा आपण मी रामाला भजतो असं म्हणतो मराठीमध्ये, तर ते रामाला त्याचं संस्कृतमध्ये होतं रामम. समजलं. पहिल्या वाक्यामध्ये राम हा राजमणीही सदा विजयते, तर इथं राम हा कर्ता आहे. कर्ता म्हणजे कोण विजयी होतो, राम हा. म्हणजे राम हा, तर राम हा कर्ता झाला. कर्ता म्हणजे जो विजय कोण मिळवतो, म्हणजे विजय कोण मिळवतो, राम, म्हणून तो कर्ता झाला. क्रिया जो करतो त्याला आपण काय म्हणतो, कर्ता, बरोबर. त्यामुळे राम या शब्दाचा कर्ता किंवा प्रथमा विभक्ती ज्याला म्हणतात कर्ता, ती कशी व्यक्त केली जाते, तर राम या शब्दाला विसर्ग. नंतर जेव्हा रामम मी काय भजतो, कोणाला भजतो किंवा काय भजतो, मी रामाला भजतो किंवा राम भजतो. इथे काय, त्या भजे या शब्दाला काय भजतो असा जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर येतं त्याला म्हणतात कर्म. ज्याच्यावरती क्रिया केली जाते त्याला म्हटलं जातं कर्म. मी काय भजतो, राम भजतो, रामाला भजतो किंवा राम भजतो. त्यामुळे कर्म कायचं उत्तर जे येतं त्याला नेहमी कर्म म्हणतात. मी काय खातो, आंबा खातो. कोण खातो, मी खातो. तिथं मी करताय आणि आंबा हा कर्म आहे,
बरोबर. पण मराठीमध्ये बऱ्याचदा आंब्याला खातो असं म्हणत नाही, पण संस्कृत भाषा ही म्हणजे व्याकरणदृष्ट्या पक्की असल्यामुळे जेव्हा कर्म होतं तेव्हा त्याचं आंब्याला खातो. तसं रामम रमेशम भजे, असं होतं ते. राम हा भजे नाही होत, रामम. म्हणजे इथे लगेच कळतं की इथे रामम हा कर्म आहे, कर्ता वेगळा आहे ह्याचा. कोण 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 भजतो मी, असं. त्यामुळे इथे कर्ता पहिल्या वाक्यामध्ये राम राजमणी सदा विजयते. राम, राजांमधला श्रेष्ठ असलेला राम सदा विजयी असतो, हा एक कर्ता म्हणजे प्रथमा विभक्ती. दुसऱ्या वाक्यामध्ये रामम रमेशम भजे, मी रामाला भजतो, तर याला म्हणतात कर्म किंवा कर्मकारक, म्हणजे ही द्वितीया विभक्ती. जसं मराठीमध्ये आपण राम म्हणजे प्रथमा, मी, मला, तसं मला ही द्वितीया झाली. बरोबर. तसं आता तिसरं, रामेण अभिहता निशाचर चमू. तर निशाचर चमू म्हणजे काय? निशाचर कोण असतात सांगा? निशाचर कोणाला म्हणतात? असुर. असुर किंवा राक्षसांना. बरोबर. जे रात्री फिरतात, दिवसा शांत असतात, त्यांची सगळी काळी कृत्यही अंधारात चालतात. बरोबर. म्हणून त्यांना ते राक्षस, नाही का? तर निशाचर चमू म्हणजे राक्षस सेना. तर रामेण अभिहता निशाचर चमू म्हणजे रामाने रामाकडून राक्षस सेनेला अभिहता. अभिहता म्हणजे मारल्या गेलं. कोणाकडून मारल्या गेलं? कोणाद्वारा मारल्या गेलं? रामाकडून किंवा रामाने. जेव्हा क्रिया असते रामाकडून, रामाद्वारे, रामाने, तेव्हा त्याला म्हणतात करण, द्वारा. तर त्यामुळे रामेण अभिहता निशाचर चमू, हे राक्षस सैन्य कोणाकडनं मारलं गेलं? तर रामाकडून मारलं गेलं. रामाकडून. तर जेव्हा रामाकडून, रामाद्वारा, रामाने असं जेव्हा होतं तेव्हा ती तृतीया असते. समजलं? रामेण. तर रामेण या तृतीयेचाच मराठीमध्ये रामाने असं झालं. शेवटी मराठी संस्कृतोद्भवच आहे भाषा, त्यामुळे तिचे जे प्रत्यय आहेत त्या विभक्तीचे ते संस्कृतातनंच आलेलं आहे. बरोबर. काही. तर रामेण म्हणजे काय? ही तृतीया विभक्ती, याला म्हणतात करणकारक. की कोणाद्वारे, कशाने? तर रामेण, रामाद्वारे. आता चौथं वाक्य याच्यात, रामाय तस्मै नमः. तर रामाय तस्मै नमः म्हणजे काय? रामासाठी, त्या रामासाठी किंवा त्या रामाला माझा नमस्कार असो. त्या रामाला माझा नमस्कार असो. रामासाठी किंवा रामाला. तर साठी, के लिए, फॉर, इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतात संप्रदान किंवा कोणासाठी तरी. तेव्हा रामाय हा शब्द जो आहे याला म्हणतात चतुर्थी विभक्ती, संप्रदानकारक म्हणतात त्याला, म्हणजे कोणासाठी तरी आपण देत असतो. बरोबर. रामाला, रामासाठी वगैरे. जसं आपण कृष्णाय नमः म्हणजे कृष्णाला माझा नमस्कार, शिवाय नमः, नमः शिवाय. तर हे सगळे शिवाय, कृष्णाय, केशवाय नमः, गोविंदाय नमः, तर हे सगळे चतुर्थी विभक्ती आहे. चतुर्थी कधी वापरली जाते? जेव्हा कोणासाठी, कोणाला असं जेव्हा आपल्याला द्यायचं असेल, कोणासाठी कार्य करायचं असेल, त्या व्यक्तीचं ते नाव असतं, ते चतुर्थी केलं जातं. केशवाय असं, रामाय, गोविंदाय असं, दामोदराय असं. समजलं? तर आपण प्रथमा विभक्ती बघितली कर्ता, द्वितीया विभक्ती रामम कर्म, तृतीय विभक्ती रामेण, चतुर्थी विभक्ती बघितली रामाय, रामासाठी. बरोबर. समजतंय ना हे सगळं? हे 4 समजले का कोणाला, की काही शंका आहेत? हो, समजलं. जसं मराठीतही आपण मी, माझा, मला, माझ्याकडून वगैरे वगैरे, नाही का असं? एक मिनिट. बोलो. यार एक मिनट जरा, मैं बाद में क्लास में हूँ, मैं बाद में कॉल करूँ. हेलो. हेलो. हॅलो.
तर नमः आलं की चतुर्थी येणारच सर. नमः आलं की चतुर्थी येणारच, बरोबर. कारण ती कोणाला तरी नमस्कार असतो, कोणासाठी तरी, बरोबर. म्हणून रामाय हा. असं. हा, ठीक आहे. हा हा. नंतर रामान नास्ति परायणम परतरम. हा, आता इथे रामान हा शब्द मूळ रामात आहे. तो म्हणजे तो पूर्ण नव्हे, रामात असा शब्द येतो. पण नास्तीचा न समोर आल्यामुळे ते रामान झालंय. समजलं? रामान नास्ति परायणम कारण तुम्ही बघा, म्हणताना आपण म्हटलं रामात नास्ति परायणम, कसं वाटतं? चुकी जी वळखायला होते ना, त वर्ण न करण्यासाठी रामात नास्ति, त्यामुळे त्या तचा न होतोच ऑलमोस्ट, नाही का? तर संस्कृतमध्ये संस्कृती ध्वनीवर आधारित असल्यामुळे त न जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो डबल न होतो. रामान नास्ति परायणम परतरम असं. हं, तर रामात नास्ति, रामापेक्षा परायणम म्हणजे श्रेष्ठ, आणि परतरम आणि शरण ज्याला, परायण म्हणजे ज्याला शरण जावं असं, न असती म्हणजे कोणी नाही. हा, रामापेक्षा ज्याला शरण जावं असा आणि अशा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. रामस्य दासः, तर याला म्हणतात, रामात या शब्दाला म्हणतात पंचमी. रामापेक्षा, रामाहून, रामाहून, असं ऊन, हून, पेक्षा, हा, पासून असं जेव्हा असतं तेव्हा त्याला म्हणतात पंचमी विभक्ती. समजलं? असं जेव्हा आपण माझ्याहून, माझ्यापेक्षा असं आपण मराठीत म्हणतो ना, तर इथं संस्कृतमध्ये असं माझ्यापेक्षा एवढी आगगाडी नसते, रामा असं असतं. नंतर षष्ठी विभक्ती, रामस्य दासोऽस्म्यहम. तर रामस्य दासः अस्मि अहम, म्हणजे रामाचा दास मी आहे, मी म्हणजे मी रामाचा दास आहे, हे 6वे वाक्य. तर इथे रामाचा, चाचीचे असं जेव्हा आपण मराठीत म्हणतो, रामाचा, माझा, तिचा, तिची वगैरे, किंवा चाचीचे प्रत्यय कधी लागतात? जेव्हा आपण संबंध लावतो. हा, हे माझं पेन आहे, हा माझा लॅपटॉप आहे, हा माझा मोबाईल आहे, नाही का? हा गोविंदाचा मोबाईल आहे, हा कृष्णाचा मोबाईल आहे. तो चा लागलं की त्याला म्हणतात षष्ठी, म्हणजे संबंध. कोणाचा मोबाईल? संबंध. मोबाईलचा आणि कृष्णाचा संबंध काय? तर हा त्याचा मोबाईल आहे. तर ज्याचा संबंध असतो त्याला चाचीचे मराठीत लावतो, संस्कृतमध्ये त्याला स्य लावतात. रामस्य, स्य पासूनच चा झालाय, कारण स्य म्हणायला, उच्चारायला कठीण आहे. त्यामुळे संस्कृतमधून प्राकृतात येताना, मराठी ही प्राकृत भाषा आहे, त्यामुळे संस्कृतमधून प्राकृतात येताना स्यचा चा झाला. रामस्य दासः अस्मि अहम. बरोबर? तर ही याला म्हणतात षष्ठी विभक्ती, कारण ही संबंध दर्शवते. परत एकदा आपण रिव्हिजन घेऊ. प्रथमा कर्ता रामः, द्वितीया कर्म रामम, तृतीया करण साधन किंवा कोणाकडून तरी, कोणाद्वारा, रामेण. चतुर्थी साठी, रामासाठी. पंचमी रामात, रामापेक्षा, रामाहून. षष्ठी विभक्ती रामस्य, रामाचा. संबंधकारक. कळलं इथपर्यंत? हो, समजलं. हा, आता शेवटची वेळ आहे, म्हणजे 2 छोट्या छोटे वाक्य त्याच्यात. रामे चित्तलय सदा भवतु मे. रामे चित्तलय सदा भवतु मे. मे म्हणजे माझं, चित्तलय म्हणजे माझा चित्तलय किंवा माझं मन, सदा नेहमी, रामे भवतु, रामे म्हणजे रामात व्हावं, होवो. भवतु म्हणजे होवो, व्हावे किंवा होवो. तर माझं मन नेहमी रामामध्ये, रामात लीन व्हावे. तर रामात स्थानदर्शक, कशामध्ये, कशात? जसं आपण आधीच्या बालबोधमध्ये म्हटलं होतं, नाही का? आपण 6 क्रीडांगणे खेलती, गणे क्रीडांगणे म्हटलं होतं, नाही का? 6 विद्यालये पठती, तो विद्यालयात अभ्यास करतो. जेव्हा एखादी क्रिया एखाद्या स्थानात घडते तेव्हा त्याला ती सप्तमी विभक्ती आपण वापरली. तेव्हा फक्त आपण तुम्हाला सांगितलं नाही की सप्तमी विभक्ती याला म्हणतात म्हणून, पण आपण त्याचा वापर केलेला आहे.
नाही का? बरोबर ना? विद्यालये, क्रीडांगणे, उद्याने, बरोबर? असं. तर रामे चित्तलय सदा भवतु मे. माझं चित्त सदा रामातच लीन होवो किंवा व्हावे. हं? तर सप्तमी विभक्ती स्थान दर्शवते. हं? आणि शेवटचं आहे भो राम माम उद्धर. माम उद्धरचं 2 शब्द येते. माम अधिक उद्धर. माम म्हणजे माझा उद्धार कर. भो रामा म्हणजे हे रामा माझा उद्धार कर. तर भो म्हणजे हे. तर हे रामा याला म्हणतात संबोधन. म्हणजे एखाद्याला आपण हाक मारतो, हे रामा इकडे ये, ए कृष्णा इकडे. तर ए कृष्णा, अरे कृष्णा हे जे असतं मराठीत मधलं हे संबोधन आहे. तसं संस्कृतमध्ये हे राम, भो राम, हा हे सीता असं म्हटलं जातं. हं? तर भो राम म्हणजे संबोधन. तर कुठल्याही शब्दाच्या या म्हणजे शब्द नीटपणे वापरण्यासाठी त्याचा अर्थ नीटप्रमाणेपणे व्यक्त करण्यासाठी त्याला 8 रूपांमध्ये आपण बदलतो. एक कर्ता म्हणून प्रथमा, दुसरं कर्म म्हणून राम, रामम, हं, तिसरं कर्ण म्हणून द्वारा किंवा असं रामेण, दुसरं साठी कशा तरी साठी फॉर रामाय रामासाठी, पेक्षा किंवा हून रामाहून रामात, ती पंचमी झाली. रामाय याला म्हणतात संप्रदानकारक चतुर्थीला. रामात याला म्हणतात अपादानकारक पासून, म्हणून अपादान. रामस्य षष्ठी त्याला म्हणतात संबंधकारक. रामे त्याला म्हणतात स्थानकारकही म्हणता येईल तुम्हाला. सध्या तुम्ही स्थानकारक असंच लक्षात ठेवा. रामे, चित्तलय सदा भवतु मे, आणि शेवटचं 8वं भो राम म्हणजे संबोधन. तर कुठलेही शब्द, आता हे राम हे आपण एक उदाहरण घेतलंय, पण कुठलेही शब्द आपल्याला त्याचा नीटपणे वापर करण्यासाठी या 8 रूपांमध्ये त्याला वळवावे लागतात. त्यालाच आपण शब्दांची रूप म्हणतो, शब्द रूप. आणि हे जे रूप, ही जी वेगवेगळी रूप असतात याचं साकल्याने नाव आहे विभक्ती. विभक्ती म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या सारखा प्रकट होतो त्याला म्हटलं जातं विभक्ती. शब्दांची रूप. समजलं? आणि नुसते शब्द समजून उपयोग आहे का एखादी भाषा शिकायची असेल तर? नाही. ते शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी कसे वळवावे लागतील, त्यांची रूपं कशी होतील हे समजणं तेवढंच महत्वाचं आहे, नाही का? त्यामुळे या श्लोकामध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे एका शब्दाचे किती रूप होऊ शकतात याचा पूर्ण अंदाज येतो. प्रथमा ते संबोधन. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. आणि हे सगळे एका छान सुंदर अशा मंगलाचरणाच्या श्लोकाने. आता तुम्ही लक्षात ठेवा, आता पुढे जेव्हा आपण शिकू, आता हा तर पहिलाच दिवस आहे, पण याच्या पुढे जेव्हा आपण निरनिराळी वाक्य बनवू तेव्हा तुम्हाला असा प्रश्न पडेल, अरे मग इथं काय वापरायचं? द्वितीया वापरायची, तृतीया वापरायची, कुठली विभक्ती वापरायची? तेव्हा कायम हा श्लोक लक्षात ठेवायचा. म्हणजे मी अजूनही जेव्हा मी गोंधळतो तेव्हा हा श्लोक लगेच लोकांना सांगतो की हा श्लोक म्हणा मनातल्या मनात. लगेच तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचंय आणि त्याचं विभक्ती रूप काय असावं. द्वितीया वापरायची, चतुर्थी वापरायची, की सप्तमी वापरायची, की पंचमी वापरायची, हे लगेच लक्षात येईल. त्यामुळे हा श्लोक बहुतेकांच्या आपल्या स्मरणात आहेच, तोंडातही आहेच, पाठच आहे असणार, पण नसेल तरी लक्षात ठेवा, कारण हा श्लोक तुम्हाला कायम मार्गदर्शन करेल संस्कृत वापरचे शब्द योग्य प्रकारे वापरण्यासाठी. समजलं? समजलंय ना तुम्हाला हे आतापर्यंत? याच्यावर काही आता प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता तुम्ही. समजलं. तर आता पुढचे जे सगळे पाठ आहेत प्रारंभ स्तराचे, ते सगळे शब्द आणि क्रियापद. अजून क्रियापद व्हायचे, याच्यात क्रियापदांवर आपण या श्लोकामध्ये अजून लक्ष नाही दिलंय, पण शब्दांची रूपं तुम्हाला कळली. आता 3 पाठ आपले हे शब्द रूपांमध्ये होतील. पुढचे चौथ्या
पाठापासून मला वाटतं आपल्याला सगळी क्रियापदांची रूपं होतील आणि त्या क्रियापद शब्द आणि क्रियापद यावर पूर्ण भाषेची इमारत आता पूर्ण उभी राहील. हं. जसं हल्लीच्या ज्या बिल्डिंग्ज असतात त्याच्यामध्ये काय असतात, बिल्डिंग्स म्हणजे कॉलम्स असतात आणि बीम्स असतात, नाही का? कॉलम्स उभे राहतात, बीम्स उभे राहतात, कॉलम्स उभे राहतात, बीम्स उभे राहतात आणि मध्ये मध्ये फक्त त्या विटांच्या भिंती असतात, नाही का? तर तसंच ह्या भाषेची आता संपूर्ण अजस्र इमारत आहे संस्कृत भाषेची. तर ही पूर्ण या शब्द आणि क्रियापदाला धातू म्हणतात संस्कृतमध्ये. तर शब्द आणि धातू यांच्या रूपांवरती सगळी अख्खी इमारत उभी असते. मग कधी सरळ खांब असतात, कधी उंच असतात, कधी छोटे असतात, कधी आडवे, कधी तिरपे, छोटे, लांब वगैरे वगैरे, असं असंख्य याचा विलास आहे शब्दांचा. तर मूळ झाले शब्द. शब्दांचे दोन प्रकार, एक नाम की ज्याची रूप होतात आणि दुसरं क्रियापद धातू की ज्याची क्रियापद होतात. समजलं? तर हा आणि या पूर्ण भाषेचा आता पाया आपण हळूहळू हळूहळू आपण शिकत जाऊ. आणि हे तुम्हाला एकदा कळलं शब्द कशी वापरायचे, की आपला जो मूळ उद्देश आहे या उपक्रमाचा, की प्रत्येकाला आपल्याला आपल्या जिथे जिथे आपल्याला संस्कृत कधी आपण ऐकतो, कधी वाचतो, कधी कोणीतरी सांगत असतं ते आपण श्रवण करत असतो, नाही का? धार्मिक काहीतरी पारायण करतो, हे करतो, तर ते सगळं आपल्याला निदान 80-90% तरी समजलं पाहिजे, नाही का? नाहीतर जसं मी पूर्वी म्हटलंय, तुम्ही ऐकलंही असेल आधी, की मग नाहीतर मग कोणी आपल्यासमोर कुराण वाचून दाखवलं काय आणि गीता वाचून दाखवली काय, किंवा अथर्वशीर्ष म्हणून दाखवलं काय, अर्थ मला दोघांचाही कळत नाहीये, त्यामुळे दोन्ही सारखंच का? नाही. आपण आपली भाषा आहे, आपण सनातन धर्माचे अभिमानी आहोत, प्रेमी आहोत, त्यामुळे आपल्याला आपला वारसा जो आहे त्याचा अर्थ आपल्याला नीट कळलाच पाहिजे. हा आपल्या या उपक्रमाचा उद्देश आहे. आणि हे तुम्हाला एकदा कळलं शब्दरूप आणि धातुरूप किंवा क्रियापदांची रूप, की आपल्याला हे निदान 80-90% तुम्हाला हे कळणार. बरोबर? हो. ठीक आहे. हां, तर अजून या पाठामध्ये बाकी पण पुढचा भाग आहे. पण आज नुसतं आपण मंगलाचरण आणि ज्याला म्हणतात चांगली सुरुवात आपण केलेली आहे प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करून. बरोबर? तर उद्यापासून दिलीपजी आपल्याला पुढे हे नेतील. मध्ये मध्ये मी पण येत जाईल. पण आता तुमचा पुढचा जो खरा प्रवास संस्कृत शिकण्याचा प्रारंभ हा आजपासून सुरू झालेला आहे. हं? आणि परीक्षा बहुतेकांनी दिलेलीच आहे बालबोधची. एक सगळ्यांचे काही जणांच्या काही इमर्जन्सी काही अडचणी होत्या, त्यामुळे 2-3 दिवसात सगळ्यांचे पेपर आल्यावर आम्ही ते तपासू, त्याचा परिणाम जो आहे तो घोषित करू आणि प्रत्येकाला त्यांची त्यांची प्रमाणपत्र सगळ्यांना पाठवण्यात येतील डिजिटली. हं? आणि त्याच्या आधी आपण तुमच्या आम्हाला ज्या काही कॉमन चुका निदर्शनास आल्या त्याचं पण आपण एक सेशन घेऊ, की तुम्हाला कळेल की नक्की आम्ही म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्ही नाही, पण कोणी कोणी काय चुकू शकतं त्याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला आम्ही त्याच्याकरता आपण एक सेशन घेऊ. हा, समजलं? हो सर. हा, हो, सर. 2-3 चुका मी आत्ताच सांगतो की ज्या आम्हाला माहिती आहेत आता बरीच वर्ष हे करत असल्यामुळे. एक म्हणजे ऱ्हस्व दीर्घ, आणि संस्कृतमध्ये ऱ्हस्व दीर्घाला फार महत्व आहे कारण त्याचा अर्थच बदलतो बऱ्याचदा. एक. दुसरी गोष्ट विसर्ग. कधी करणं किंवा करायला हवं तेव्हा करणं किंवा न करायला हवा तेव्हा शक्यतो विसरतातच लोक विसर्ग टाकायचं. तिसरं म्हणजे तर या 2 मुख्य चुका म्हणजे माहिती असून सुद्धा होतात, येतंय पण लिहिताना चूक होते, या अशा गोष्टी असतात. आणि कधी कधी पाय मोडलेला असणं किंवा नसणं असं. म्हणजे थोडक्यात जो कटाक्ष आहे भाषेचा तो कटाक्ष आपला राहत नाही म्हणून. समजलं?
तर त्यामुळे हो हे हो हा तर हे आता आणि त्याच्याबद्दल तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. बऱ्याच जणांना खूप छान मार्कही मिळणार आहेत. हा अगदी. आणि या चुका या जसजसा आपण वापर करत राहू, जसं लहान मूल, शेवटी बालबोधमध्ये एक लहान मुलाची खरं तर कोणी परीक्षाही घेत नाही, पण आपण घेतली कारण आपला उद्देश वेगळा होता. आपल्याला आपण सगळे म्हणजे मॅच्युअर्ड आहोत, त्यामुळे आपल्याला उत्सुकता असते की आपलं कुठे चुकतंय. तर ते चुका समजून घेण्याचा एक मार्ग म्हणून परीक्षा, या अर्थाने आपण ती परीक्षा घेतली. आणि त्यात म्हणूनच म्हटलं की आपण त्या परीक्षेकडे मुख्य आपण या दृष्टीने बघूया की माझ्या साधारण चुका कोणाकोणाच्या काय होतात आणि त्या कशा टाळता येतील असं. हा ठीक आहे, थांबूया इथं आज. हार्ड कॉपीचं नको पाठवायला ना. नाही नाही, अजिबात नाही. कशाच्या म्हणजे परीक्षेचे पेपर्स? नाही नाही नाही, सगळं नाही नाही. कोणी हार्ड कॉपी पाठवू नका. हा आता सगळा डिजिटलचा जमाना आहे, उगीच पैसाही खर्च करायला नको आणि अमूल्य असे कागद आणि पोस्टेज वगैरे त्याची काही गरज नाहीये. आम्हाला तुम्ही अपलोड केलेलं की आम्हाला पोचेल, आम्हाला त्याच्यावर तपासता पण येईल आणि मुख्य काम झाल्याशी मतलब आहे असा असा. ठीक आहे ना. कोणी हार्ड कॉपी पोस्टाने कुरिअरने पाठवायची अजिबात गरज नाही. फक्त पुढे प्रवेश परीक्षा जेव्हा भारतीय विद्याभवनची होईल तेव्हा मात्र त्यांना रेकॉर्डसाठी ते लागतं, तेव्हा ते आम्ही तुम्हाला सांगू पुढे. अजून ही पुढची पण परीक्षा हार्ड कॉपी पाठवायची गरज नाहीये प्रारंभची. ती पण अशाच पद्धतीने होईल. साधारणतः ती परीक्षा मेच्या दुसऱ्या आठवड्यात कधीतरी होईल, आधी किंवा 7-8 तारीख ते 15 तारीख या दरम्यान प्रारंभ परीक्षेची आपली अशीच परीक्षा होणार आहे. समजलं? काही हो, प्रश्न आहेत? कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. सर, हे स्लाइड वरती असे काळे काळे ब्लॉक्स येतात, ते फक्त माझ्या स्क्रीनलाच आहेत का सगळ्यांनाच असं दिसतंय? नाही सगळ्यांना नाही सगळ्यांनाच आहे. अच्छा, ओके. हो का? काय काय ब्लॉक्स आता दिसत आहेत का? आता गेलं, कारण की अर्ध्या टॉपला वेळेस आहे. ब्लॉकच वरती होतं. आहेच मला तर थोडं. हा वरती आहे. हा ते काहीतरी माझं प्रोजेक्शन सेटिंग काहीतरी एखाद्या वेळेस मला बघायला लागेल. हा तो माझ्याकडनं म्हणजे हे झालेलं आहे. मध्ये मी ते दुरुस्त केलं होतं, परत काहीतरी झालं. करूया ते. हा ओके. हा आता पूर्ण स्लाइड दिसत असेल ना, फक्त वरती एक काळा पट्टा दिसत असेल. वरती आणि डावीकडे खाली एक चौकोन आहे काळा. हा हा बरोबर, तो दिसत असेल. बरोबर. हा सर फक्त ते रेकॉर्डिंग मध्ये असं ते यायला नको म्हणजे झालं, म्हणजे नंतर रेकॉर्डिंग मग त्यांना परत ते कव्हर होतं. हा हा नाही ठीक आहे, रेकॉर्डिंग मध्ये ठीक पण आहे. तसंच आलं असेल मग बहुधा. बघूया आपण. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. हा चला, जय गुरु. उद्यापासून दिलीप सर घेणार आहेत आपले. हा चला. Yes, ठीक आहे सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. धन्यवाद. जय गुरु. धन्यवाद. जय गुरु.